नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला ज्येष्ठ गौरी आवाहनची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकून तुम्हाला कळेल की ज्येष्ठ गौरी आवाहन आणि पूजन का केले जाते, त्यामागचे रहस्य काय आहे. ही कथा खूप ज्ञानाने भरलेली आहे आणि मी खूप मेहनतीने बनवली आहे, तरी तुम्ही ही कथा संपूर्ण नक्की ऐका. माझी मेहनत तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला अशाच रोचक कथा ऐकायला मिळतील. चला तर मग मी सुरू करते. मित्रांनो, आटपाट नगर होतं. त्या नगरात एका गरीब पण सज्जन ब्राह्मणाचा परिवार राहत होता. ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 2 लहान बाळं एवढंच त्यांचं कुटुंब होतं. आपल्या प्रामाणिकपणावर, देवभोळ्या श्रद्धेवर ते दिवस कसेबसे काढत होते. तो ब्राह्मण अत्यंत देवभोळा आणि प्रामाणिक स्वभावाचा होता. अल्प मिळकतीत त्यांचा प्रपंच चालत असल्याने कित्येक रात्री त्यांना उपाशीपोटी झोपावं लागे. तरी देवाचं नाम घेण्यात ते कधी खंड पडू देत नसत. मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंदच त्यांची एकमेव श्रीमंती होती. भाद्रपद महिन्याची सुरुवात झाली आणि शहरात उत्साहाचं वातावरण पसरलं. घरटी गणपती आणले गेले आणि त्यानिमित्तानं गौरींचं आगमनही होऊ लागलं. गल्लोगल्ली सुशोभित रांगोळ्या फुलांच्या तोरणं दिसू लागली आणि देवघरातून घंटानाद ऐकू येऊ लागला. नटून थटून सवाष्णी बायका डोक्यावर गौरींचे कलश घेऊन रस्त्याने जाताना दिसत होत्या. कुठे स्त्रियांच्या ओव्या ऐकू येत होत्या तर कुठे मंगल आरत्या गाताना आवाज घुमत होता. संपूर्ण नगर आनंद, भक्ती आणि मांगल्य यांनी भरून गेलं होतं. त्या दृश्याने ब्राह्मणाची 2 निरागस मुलं भारावून गेली. समोरच्या शेजाऱ्यांच्या अंगणात गौराईची प्रतिष्ठापना झाली. स्त्रिया हसतमुखानं पूजा करत होत्या हे त्यांनी पाहिलं. गल्लीतल्या घरांमधूनही मंगलध्वनी आणि सनेचे सूर कानावर पडत होते आणि लहानग्यांच्या मनातही आपल्या घरी गौरी आणण्याची इच्छा चेतवू लागली. शेजारचे ते दृश्य पाहून 2ही मुलं धावत पळत घरात आली. ते येताच आईला आवाज देऊ लागली, आई आई, आपल्याही घरी गौरी आणणा, आम्हालाही गौरीचं पूजन करायचंय. मुलांच्या डोळ्यांत उत्साह होता. त्यांच्या गोजिऱ्या बोलांनी आईचं मन विरघळलं. आईने मुलांना जवळ घेतलं, त्यांच्या केसांतून हात फिरवत ती हलकेच म्हणाली, बाळांनो, गौरी आणायला हरकत नाही, पण तिची पूजा करायला आणि नैवेद्यासाठी लागणारी साधनं आपल्याजवळ नाहीत. घावणघटल्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. फुलं, अक्षता, हळद, कुंकू सगळं लागतं. आपल्या गरीब घरात सध्या काहीच शिल्लक नाही रे. हे ऐकल्यावर मुलांनी भुवया खाली घातल्या. त्यांना थोडं वाईट वाटलं, पण आई पुढे हसत म्हणाली, असं करा, बाबांना जाऊन सांगा की बाजारातून पूजेचं सामान आणावं. सामान आलं की आपण गौरी आणू. आईनं मुलांच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवलं आणि त्यांच्याकडे आशेने पाहिलं. मुलं वडिलांकडे गेल्यावर आई दारात निवंत उभी राहिली. तिने उगाच अंगणातल्या आकाशाकडे पाहिलं आणि सहज हळहळत मनात प्रार्थना केली, हे गणराया, हे गौराई, माझ्या लेकरांचा निरागस हट्ट फळात जाऊ दे. त्यांच्या लहान मनांना दुःख नको देऊ. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. मुलं धावत पळत वडिलांकडे गेली. त्यावेळी ब्राह्मण अंगणात उभा राहून शेजारच्या गणपती मंडपासमोर पाहत होता. मुलांनी त्याचा धोतराचा कोपरा धरला आणि आनंदानं म्हणाली, बाबा बाबा, चला ना बाजारात जाऊन घावणघटल्याचं सामान घेऊन या. मग आई गौरी आणेल म्हणालीये. नन्ही मुलं बापाकडे आशेने बघत होती. मुलांची निरागस मागणी ऐकून ब्राह्मणाच्या काळजात नकळत कळ उठली. तो घरात नजरेनं शोधू लागला. कदाचित काही दाणापाणी उरेल का ते पाहू लागला, पण घरात सर्वत्र रिकाम्या भांड्यांचीच गर्दी होती. ते पाहून त्याच्या डोळ्यांसमोर अंधारून आलं. आपल्या लाडक्या मुलांचा साधा हट्टही तो पूर्ण करू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. स्वतःच्या निराधारपणाचं त्याला प्रचंड वाईट वाटू लागलं. मनात विचार आला, आपण कशाला जगतोय? एवढी सोन्यासारखी मुलं आणि त्यांची मामुली इच्छासुद्धा मी पूर्ण करू शकत नाही. गरिबाचं आयुष्य म्हणजे शापच, असं म्हणून तो अंतर्मुख झाला. क्षणभर त्यानं मुलांकडे पाहिलं, पण शब्द फुटेना. अखेर हताश होऊन त्यानं आकाशाकडे एक दीर्घ निश्वास सोडला, देवाचं स्मरण केलं आणि तो काहीही न बोलता वळला. धडपडतच घराच्या बाहेर पडला आणि नदीकिनारी असलेल्या तळ्याच्या दिशेनं चालू लागला. आभाळाला संध्याकाळचा सोनेरी केशरी रंग चढत होता. ब्राह्मणाच्या मनात मात्र काळोख दाटून आला होता. तो मनात देवाला हाक मारत चालत राहिला, हे देवा, आता तूच तारणहार आहेस, नाहीतर ह्या दीनाचं जीवन संपवून टाकेन. तळ्याची पाळ जवळ येत आली तसा त्याचा देह थकून गेला. तेवढ्यात त्याच्या कानात एक प्रेमळ आवाज आला, कोण आहे? तिथे त्याने आश्चर्याने डोळे वर केले तर त्याच्यासमोर एक वयोवृद्ध सवाष्णबाई उभी होती. ती वृद्धा शुभ्र साडी नेसलेली होती. कपाळावर कुंकवाचं टिळक आणि हातात मिणमिणता दिवा होता. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं.
ब्राह्मणाला ती काही साधी स्त्री नाही असं क्षणभर वाटून गेलं. बाळा, असे खंतावलेल्या अवस्थेत इथं का उभा आहेस? त्या आजीबाईंनी काळजीच्या सुरात विचारलं. ब्राह्मणाच्या डोळ्यांतल्या अश्रूंनी उत्तर दिलंच होतं, तरीही त्यानं हात जोडले आणि आपली सारी कहाणी तिला सांगितली. ब्राह्मणाचं बोलणं ऐकून वृद्ध स्त्रीच्या डोळ्यांमध्ये करुणा दाटली. ती शांतपणे पुढे आली आणि प्रेमानं म्हणाली, बाळा, इतक्यासाठी जीव द्यायची भाषा कशी करता? संकट ही देवाची परीक्षा असते. तू इतक्या लवकर हार मानू नकोस. तुझ्यासारख्या सज्जनाच्या घरावर देवाची कृपादृष्टी नक्कीच आहे. त्या आजीबाईंनी अजून काही समजावणीच्या गोष्टी सांगितल्या. त्या शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, बाळ, संकटांच्या काळात धीर सोडायचा नसतो. प्रत्येक काळरात्रीमागे एक नवा प्रकाशमान पहाट असतेच. परमेश्वर आपल्या भक्तांची परीक्षा घेतो, पण शेवटी तोच रक्षण करतो. तुझ्यासारख्या सत्पात्राला तो कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. हे दुःखाचे ढग लवकरच विरतील. थोडं धैर्य धर. जगण्यातच खरा पराक्रम आहे हे तू विसरू नकोस. ब्राह्मणाच्या हृदयात अंधार मिटू लागला. आत्महत्येचा विचार दूर सारून त्यानं त्या आजीचे पाय धरले. घरी परत चल, मला तुझं घर दाखव, त्या म्हातारीनं सुचवलं. तुझ्या घरची दारिद्र्य तुझ्यासोबत पाहूया. परमेश्वर काहीतरी मार्ग नक्की काढेल. ब्राह्मणाला तिच्या शब्दांमधून आशेचा किरण दिसला. त्याने मान डोलावली आणि आजीबाईंना सोबत घेऊन पुन्हा घराचा मार्ग धरला. उबत्या वेळी ब्राह्मणाची पत्नी मुलांना जवळ घेऊन आर्ततेने नवऱ्याची वाट पाहत होती. घरात अंधारू लागला होता म्हणून तिने तेलाचा दिवा पेटवला आणि उंबऱ्यात ठेवला. तेवढ्यात दाराबाहेर पावलांचा आवाज आला म्हणून ती बाहेर आली. दारात तिचा नवरा एका अनोळखी वृद्ध स्त्रीला सोबत घेऊन उभा होता. पत्नीने नम्रपणे दोघांचं स्वागत केलं आणि आश्चर्याने विचारलं, हे कोण आपल्याबरोबर? ब्राह्मणाने हळू आवाजात उत्तर दिलं, ही आजीबाई आहेत. मला वाटेत भेटल्या म्हणून घेऊन आलो आहे. घरात इतक्या उशिरा एक अनोळखी पाहुणी आली आहे हे पाहून ब्राह्मणाची बायको थोडी चकित झाली. तरीही तिनं तत्परतेनं म्हातारीला आसन दिलं. घरची परिस्थिती तिला ठाऊक असल्याने मनात हुंदका आला इतकं काही नाहीया. पाहुण्यांना जेवायला काय देऊ? तिनं मिटक्या गिळल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन पाहू लागली. किमान पोटभर आंबील तरी बनवू असा विचार करून तिने कण्या शोधायला सुरुवात केली. कोपऱ्यात ठेवलेलं मातीचं मडकं तिनं उघडलं आणि तिचे डोळे विस्फारले गेले. आश्चर्य! रिकामं असावं म्हणून उघडलेलं ते मडकं ताज्या गव्हाच्या कण्यांनी भरून वाहत होतं. बायकोनं डोळ्यांवर विश्वास बसत नाही अशी अवस्था झाली. कालपर्यंत ज्यात मूठभर पीठ शिल्लक नव्हतं ते भांडं आज कण्यानं पूर्ण भरलेलं. क्षणभर तिला समजेनासं झालं की ह्या चमत्काराचं प्रयोजन काय. तिनं स्तब्ध होत देवाचं नाव घेतलं आणि आनंदाने हाक मारत नवऱ्याला बोलावलंय का, होई कड्या बघू. ब्राह्मण आत गेला. पत्नीच्या हातातले गव्हाचे दाणे पाहून तो दिग्मूढ झाला. त्यानं पुन्हा पुन्हा मडक्यात पाहिलं. दाण्यांनी ओसंडून वाहणारं ते मडकं त्याच्या डोळ्यावरही विश्वास बसत नव्हता. त्या दिवशी प्रथमच त्याच्या घरात आनंदाने ढेकर देत सगळ्यांनी जेवण केलं. बायकोने पटकन गव्हाचं पीठ भिजवून घावन आणि आंबील शिजवलं. मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. म्हातारी पाहुणीही प्रेमाने पोटभर जेवली. दुर्दैवाच्या सावल्या दूर होऊन त्या रात्री साऱ्या घरात सुखाची झोप उतरली. लहान मुलं गोड निद्राधीन झाली. ब्राह्मण दंपतीचे चेहरे समाधानानं उजळले आणि त्या वृद्ध आजीच्याही ओठांवर एक शांत प्रसन्न हास्य फुललं. ब्राह्मणाला मात्र आनंदाचे अश्रू थोपवता येत नव्हते. दुःखाच्या गर्तेत सापडलेल्या आपल्या कुटुंबाला ईश्वराने पाठवलेल्या या मदतीबद्दल तो मनोमन देवाचे आभार मानत होता. त्या रात्री त्याने प्रथमच निर्धास्त मनाने डोळे मिटले. पहाटेचा सुवासिक वारा घरात शिरला तेव्हा ब्राह्मण जागा झाला. ईशान्येकडून सूर्यकिरणं आसमंताला केशरी छटा देत होती. इतक्यात त्याच्या कानावर प्रेमळ हाक आली, मुला मुला. ब्राह्मण उठून बाहेर आला तर आजीबाई दारात उभी होती. ती हसत म्हणाली, मला जरा न्हाऊ घालायची व्यवस्था करशील का रे? घरच्या वडीलधाऱ्या सवाष्णीचं काम म्हणून ब्राह्मणाने आदरानं होकार दिला. त्याने त्वरित घरात जाऊन बायकोला हाक मारली, अग ऐकलंस का? उठ लवकर. आजीबाईंना आंघोळीचं पाणी तापवून दे आणि त्यांची आंघोळीची तयारी कर. पत्नीनेही हो आई म्हणत आज्ञा शिरसावंद्य मानली. ती लगेचच चुलीवर पाणी तापत ठेवू लागली. दरम्यान आजीबाईंनी ब्राह्मणाला जवळ बोलावलं. त्या मंद हसत म्हणाल्या, आता देवासाठी नैवेद्य तयार कर. आज घावन घटल्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि ऐकनाही काही म्हणून हात हलके करू नकोस, रडगाणं गाऊ नकोस. जे हवं ते तुला मिळेल. ब्राह्मणाला तिच्या शब्दांत अगम्य जादू जाणवली. त्याने निर्धार केला आणि भिक्षा मागायला निघाला. घरातून तो निघताना त्याच्या चेहऱ्यावर आता आशेचं नवीन तेज झळकत होतं. तो गावातील गल्लीबोळात फिरू लागला. एका हातात भिक्षेची झोळी आणि मुखात देवाचं नाम.
भिक्षांते देई माते अशी हाक घालत तो एक दारासमोर उभा राहू लागला. आज मात्र काहीतरी वेगळंच घडत होतं. जिच्या घरून रोज काहीच पडत नसे ती शेजारची काकूही आज मूठभर तांदूळ घेऊन आली. कुणी गूळ दिला, कुणी डाळ, तर कुणी हळद मिठासकट 2 पैसे हातावर ठेवले. ब्राह्मणाच्या झोळीत पाहता पाहता भरपूर धान्य आणि पैसा जमला. एरवी कोरड्या जाणाऱ्या झोळीत आज जणू लक्ष्मी वरसत होती. ब्राह्मणाच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. त्यानं आकाशाकडे पाहून मनोमनी देवाचे आभार मानले. भिक्षा गोळा झाल्यानंतर तो बाजाराकडे वळला. भाजीफळं, दूध, साखर, गूळ, तांदूळ असे सगळे सामान त्यानं विकत घेतले. हाती पुरेसे पैसे असल्याचं पाहून त्याचा आत्मविश्वास दुणावला. भरलेली टोपली आणि आनंदानं उजळलेला चेहरा घेऊन तो घरी परतला. दारातच पत्नीने त्याच्या हातातून सामान घेतलं. तिच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि आनंद यांचा मिलाप दिसत होता. आज तर चमत्कारच झाला हो. इतकं सगळं कसं मिळालं तिनं आश्चर्यानं विचारलं. ब्राह्मणाने हसत उत्तर दिलं, देवाची आणि आजीबाईंची कृपा आहे. पाहशील तर आज आपल्याला सगळं मिळालं आहे. पत्नीच्या डोळ्यांतही आता कृतज्ञतेचे अश्रू तरळले. घरातल्या चिमुरड्यांनी टोपलीतल्या फळाधान्यांकडे बघून आनंदाने टाळ्या वाजवल्या. त्यांच्यासाठी जणू मोठा सोहळाच होता. बायकोनं मग वेळ न घालवता स्वयंपाकाला सुरुवात केली. तिने चुलीवर आधण ठेवलं, तांदुळाचं पीठ भिजवलं आणि घावन घालू लागली. बाजूला नारळाच्या दुधात गूळ घालून मधुर घटलं शिजवलं. स्वयंपाकघरातून सुगंध दरवळू लागला. घरातल्यांनी शुभशकून बघून गौरीदेवीसमोर घावन घटल्याचा नैवेद्य अर्पण केला. घरच्या देव्हाऱ्याची शोभा वाढली. आधीच देवी आपल्या घरी आहे असा भास होत होता. मुलांनीही हात जोडून नमस्कार केला आणि मग सर्वांनी मिळून जेवणाचा आस्वाद घेतला. त्या संध्याकाळी घरभर समाधानाची लहर पसरली होती. ब्राह्मणाची पत्नी आजीबाईंची पायमर्दन करू लागली तर मुलं त्यांच्याजवळ बसून गोष्टी ऐकू लागली. गरिबीचे ढग जणू दूर पळाले होते आणि आनंदाचा चंद्रमा त्या घरावर उजळला होता. पुढच्या दिवशी दुपारच्या सुमारास आजीबाईंनी ब्राह्मणाला पुन्हा हाक मारली. त्या म्हणाल्या, उद्या भोजनासाठी खिरीचा नैवेद्य कर. ऐकताच ब्राह्मण चकित झाला आणि चिंतेनं विचारू लागला, आजी पण दूध कुठून आणू? आपल्याकडे तर गाय म्हैस काहीच नाहीत. म्हातारी हसली आणि म्हणाली, काल तुझ्याकडे काही नव्हतं तरी सगळं मिळालं ना? आज माझं हे बोलणं लक्षात ठेव. आज संध्याकाळी गोरज मुहूर्तावर तू घराभोवती जितक्या गायी म्हशी हव्याशा वाटतात तितके खुंट जमिनीत रोव. प्रत्येक खुंटेला जाड दोर बांधून ठेव आणि मग सूर्यास्ताच्या सुमारास त्या गायी म्हशींची नावं घेऊन मोठ्यानं हाका मार. बघ कसा तुझा गोठा भरून येतो ते. ब्राह्मणाला अद्यापुरतं आकलन होत नव्हतं, पण आजीबाईंच्या पूर्वीच्या कृपेचा त्याला विस्मय होता. त्याने काही न विचारता जसं सांगाल तसं करतो म्हणत तयारीला लागला. घराच्या मागील मोकळ्या जागेत त्याने एका कोपऱ्यात मजबूत खांब रोवलेन उंचीचे खांब होते ते. प्रत्येक खांबाला जुने दोरकं बांधून तो तिथे गोठा तयार करू लागला. पत्नीने आणि मुलांनीही त्याला हातभार लावला. कुणी अंगण साफ करू लागलं, कुणी धान्याचे रिकामे कोठारे बाजूला करू लागलं. सगळं घर लगबगीने कामाला लागलं. जणू काही मोठ्या पाहुण्यांच्या येण्याचीच तयारी चालली होती. आकाशात संध्याकाळचे सुरेख रंग पसरले. पक्षी घरट्यांकडे परतू लागले तसे ब्राह्मणाचं हृदय मात्र जोरात धडकू लागलं. त्याने आत जाऊन देवाजवळ मनोमनी संकल्प केला, देवी आता तुमच्याच भरवशावर हाक मारतोय. आणि मग तो अंगणातल्या त्या नव्या कोऱ्या गोठ्याकडे जाऊन उभा राहिला. ठरलेला मुहूर्त होताच ब्राह्मणानं उंच आवाजात हाक दिली. त्याच्या मनात अचानक काही पवित्र नावं आली, जणू देवीच सुचवत होती तशी. तो जोरात ओरडलाया हो, गौमात आया हो, आणि त्याच्या परिवाराचे डोळे रस्त्याकडे लागले होते. तेवढ्यात दुरून घंटानादासारखा आवाज येऊ लागला. पावलांचे धूळ उडत असल्याचा भास झाला. काही क्षणांतच जादू घडल्यासारखी एकामागून एक गायी आणि म्हशी धावत धावत घराच्या दिशेने येताना दिसू लागल्या. त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद आणि खुरांचा आवाज एक वेगळाच ताल निर्माण करत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अपूर्व आश्चर्य पसरलं. बघता बघता 4ही खुंट दणदणीत गायी म्हशींनी भरून गेले. प्रत्येक जनावर आकारानं देखणं आणि आरोग्यवान होतं. अंगावर चकाकणारे शेऊर आणि कपाळी रांगोळीसारखा शुभ्र ठिपका. त्या सर्वांनी येताच प्रसन्न सुरात हंबरणं सुरू केलं, जणू आपल्या मालकाला वंदन करत आहेत. ब्राह्मणाचा परिवार थक्क होऊन हे दृश्य पाहत होता. लहान मुलं आनंदाने उड्या मारू लागली. बायकोने दोन्ही हातांनी ओटी भरल्यासारखी मुद्रा करून देवीचे आभार मानले. स्वतः ब्राह्मण तर अश्रूंनी डोळे भरून देवाच्या लीलांचे स्मरण करू लागला. ब्राह्मणाची पत्नी धावपळ करून गायीं म्हशींसमोर पिण्याचे पाणी आणि ताजा चारा ठेवायला विसरली नाही. जणू हे सर्व पशुही देवीने पाठवलेले दूतच असल्याच्या भावनेने त्यांच्या देखभालीची तत्परता दिसत होती. थोड्या वेळाने ब्राह्मण सावरला. त्याने झटपट एका गायीजवळ जाऊन तापी धरली आणि दूध काढू लागला. गायीनंही शांतपणे उभी राहून
आपलं दूध दान दिलं. बायकोने दुसरी तापी घेऊन दुसऱ्या म्हशीचं दूध काढायला सुरुवात केली. 2-3 ताप्या भरून गोड दूध मिळालं. इतकं दूध त्या गरीब घरानं कधी पाहिलं नव्हतं. एका संध्याकाळी त्यांच्या दारात हा दुधाचा सागर उभरला होता. ते पाहून ब्राह्मणाच्या डोळ्यांत पुन्हा एकदा आनंदाश्रू तरळले. पुढच्या दिवशी सकाळीच बायकोनं नवीन मातीच्या भांड्यात दूध आटवायला ठेवलं. तिने सुगंधी तांदूळ धुवून त्यात घातले वेलदोड्याची पूड, काजू, बदाम असं सारं काही खिरीत पडू लागलं. साखर आणि गूळ घालून खीर उकळली तेव्हा संपूर्ण घरात खिरीचा गोड सुवास भरून राहिला. दुपारी देवीला खीर नैवेद्य दाखवला गेला. आजीबाईनं स्वतः पुढे येऊन तो नैवेद्य स्वीकारल्यासारखं केलं आणि मोठ्या प्रेमाने सर्वांना खिरीचा प्रसाद वाटला. गोरगरिबांचा देव आज त्यांच्या घरी स्वतः नव्हे तर या आजीच्या रूपानं आल्याचा सगळ्यांना ठाम विश्वास बसला. सायंकाळ झाली तसे आजीबाई शांतपणे ब्राह्मणाला म्हणाली, मुलामला आता पोस्ती कर. वेळ झाली आहे. हे शब्द ऐकून ब्राह्मण चपापला. त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला. तो गयावया करत पुढे आला आणि म्हणू लागला, आजीबाई, तुमच्या कृपेने आमच्या पोराबाळांना आणि आम्हाला सर्व काही मिळालं. घरदार भरून गेलं. पण आता तुम्ही निघून गेलात तर हे सारं नाहीसं होईल की काय अशी भीती वाटते. कृपा करून आम्हाला सोडून जाऊ नका, किंवा जाता जाता हे भाग्य असंच अबाधित कसं राहील ते शिकवून जा. म्हातारी प्रेमळ हसली आणि ब्राह्मणाच्या डोक्यावर हात ठेवून आश्वासनाच्या स्वरात म्हणाली, बाळ, घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ती देवी मीच. भाद्रपद महिन्यात माझं आवाहन करून 3 दिवस माझी सेवा करा, तुम्हाला सदैव सुखसमृद्धी लाभेल. म्हातारी पुढे म्हणाली, आता मी परत जाते आहे. जाताना तुलाही वाळू देते. हे माझं आशीर्वादरूप वचन समज. ह्या वाळूचे तू सर्व घरभर भिजत टाक. धान्याच्या हंड्यात, टाकपाण्याच्या मडक्यांमध्ये, टाकतिजोरी पेटीत टाक आणि गोठ्यातही थोडी शिंप. मग पाहिलंस तर या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. आता माझं व्रत लक्षपूर्वक ऐकून घे. भाद्रपदात गणपती पहिल्या शुक्रवारच्या दिवशी तळ्याच्या काठी जाऊन 2 स्वच्छ दगड घरी आण. उन्हात पाण्यात त्यांना धुवून ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून त्यांची प्रतिष्ठापना कर. पहिल्या दिवशी त्यांची भक्तिभावाने पूजा कर. दुसऱ्या दिवशी घावन घटल्याचा नैवेद्य माझ्यासाठी दाखव. तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य अर्पण कर. त्या दिवशी एखाद्या सवाष्णीची ओटी भर आणि तिला यथाशक्ती जेवू घाल. संध्याकाळी माझी पूजनोपचाराने सेवा करून हळद कुंकू वाहून मला नमस्कार कर आणि प्रेमाने विसर्जनासारखी बोळवण कर. जेव्हा असे दरवर्षी श्रद्धेने व्रत पाळशील तेव्हा तुझ्या घरात अक्षय सुख आणि संपत्ती नांदेल. देवीचे हे वरदायिनी रूप समोर उभं आहे हे पाहून ब्राह्मणाचा परिवार दंग झाला. पत्नीने डोळ्यात पाणी आणून हात जोडले लहान मुलंही हरखून देवीच्या पायांशी नमस्कारासाठी वाकली. पवित्र वातावरणात क्षणभर सगळेजण निशब्द झाले. देवीचं वचन ऐकून ब्राह्मणानं नम्रतेने माना डोलावली. कृतज्ञतेनं भरलेल्या उराने त्याने तिच्याकडून ती पवित्र वाळू स्वीकारली. असं सांगून गौरी देवीने त्यांचा निरोप घेतला. ब्राह्मण कुटुंबानं डोळ्यांत अश्रू आणून देवीला वंदन केलं. क्षणात ती वृद्ध सवाष्ण आजीबाई अदृश्य झाली, पण तिच्या आगमनाने घरावर जे अनंत सुखाचं व आशीर्वादाचं वरदहस्त मिळालं होतं ते तसंच राहिलं. ब्राह्मणाने देवीच्या सांगण्यानुसार आपल्या घरात आणि गोठ्यात सर्वत्र ती पवित्र वाळू शिंपडली. खरोखरच त्याच्या घरातील धान्यकण्या कधी कमी पडल्या नाहीत. त्यांच्याकडेचे दूध दुभतं सदैव वाहत राहिलं. गरीब ब्राह्मणाचं घर आता सुखसमृद्धीनं भरून गेलं होतं. त्या घटनेनंतर ब्राह्मणाच्या घराला लागलेलं समृद्धीचं लेणं पुढील पिढ्यांपर्यंत अबाधित राहिलं. त्यांनी दरवर्षी ज्येष्ठा गौरीचं व्रत श्रद्धेने पाळलं आणि इतर गावकरी देखील ते भक्तिभावाने करू लागले. ब्राह्मणाने जे घडले त्याची अद्भुत कथा दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना सांगितली. ते ऐकून सारे गावकरी थक्क झाले आणि त्यांनाही ज्येष्ठा गौरीच्या पूजेविषयी अपार आस्था निर्माण झाली. त्या दिवसापासून दरवर्षी ज्येष्ठा गौरीचे व्रत गावात मोठ्या भक्तिभावानं पाळलं जाऊ लागलं. ही दंतकथा स्त्रिया भक्तिभावाने श्रवण करतात आणि आपल्या संसाराला देवीच्या कृपेची चिरंतन साथ लाभो अशी प्रार्थना करतात. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तर मित्रांनो, ही होती ज्येष्ठ गौरीची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अशीच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.